आल्या समोर तर तोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संतप्त भावना आहे शिवसैनिकामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये, आणि त्याचा परिणाम आगामी काळामध्ये यांना दिसून येईल. या अर्ध्या जिल्ह्याचा खासदार सुद्धा गद्दार निघलेला आहे आणि त्याला सुद्धा तोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण आज हे अनोखं आंदोलन केलं हे कशासाठी? हे म्हणजे त्यांची अवकात या जी भीक मिळायला लागली याच्यापेक्षा पण बदतर आहे. त्याला भीक जी सामान्य जालना जिल्ह्यातून मिळाल ती त्यांना आम्ही पाठवणार आहे, त्याची व्यवस्था करणार आहे आणि त्यांना त्या 100 कोटी रुपयाच्या वरते हे पैसे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. आज तुम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अनोखं आंदोलन करताय, कसं काय वाटतं? लोकशाही जिवंत तुम्ही ठेवू शकता का? लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दिलेली आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही काम करत आलेलो आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम आहे. आगामी काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर येऊन रस्त्याची लढाई लढल, सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल. ऑपरेशन लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी अघोषित हुकुमशाही सुरू आहे आणि त्याच दृष्टीने हे सर्व चाललेलं आहे. प्रत्येक पक्षाला फोडण्याचं काम यांनी केलं. 12 वर्षामध्ये मोदी साहेब स्वतः काही निर्माण करू शकले नाही, परंतु दुसरे पक्ष फोडून फक्त त्याच्यावरच 12 वर्षापासून त्यांचा कारभार सुरू आहे. नुसत्या गप्पा मारायचा कार्यक्रम आहे. सर्वसामान्य शेतकरी रसातळाला गेलेला आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण सरसगट कर्ज माफीची जी घोषणा होणं अपेक्षित असताना सुद्धा या शासनानं निकष, अटी, शर्ती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट लावलेली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाव हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमचा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसगट पूर्ण कर्जमाफी, कर्जातून मुक्ती होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा रस्त्यावर लढाईचा चालू राहील.